तुम्ही ब्रेकिंग बघितली गाडी आता स्मूथ आहे. गाडी थांबली पण आतले जे बसले त्यांना माहित झालं नाही बाबा की गाडी 100 न 30 वर आली. स्टेअरिंग रिटर्न रिस्पॉन्स पण चांगला आहे. गाडी आहे ते टॉप सोडत नाही. ओके जाते पुढे. अच्छा. तसं याचा जो स्पीड पिकअप आहे ना तो समजून येत नाही लवकर. म्हणजे आणि आपली जी किल्ली आहे त्याला किलेस एंट्री पण आहे आता. ओके. आता किलेस एंट्री म्हणजे कसं आहे, आता आपल्या हातात सामान आहे आणि आपण किल्ली आहे ती खिशात आहे. ओके. मागं डोरला हँडलला एक बटन आहे, त्याला तुम्ही दाबलं आणि ओपन केलं तर ऑटोमॅटिक सेन्स करून ते ओपन होते. ओके. आणि आपलं हे जे मिरर आहे ते ऑटो डिमिंग मिरर आहे. ओके. आता जेव्हा तुम्ही हायवेला जाणार, आता आपलं लॉंग ट्रिप वगैरे असलं फॅमिली सोबत आणि हायवेला आपण एकदम मोठा हायवे आपण म्हणतोय ना एमएच वगैरे टाईप, बरोबर, तिथं आपण येतो. ट्रकवाले काय करतात, रात्री अप्पर डिपर देत बसतात, आपल्या डोळ्यांना त्रास होते जरा. हे वगैरे ते ऑटोमॅटिक त्याचा प्रकाश आहे ते कमी करते. ओके. आणि आपलं जे एसी आहे ते पण स्मार्ट टच क्लायमेट्रॉनिक एसी आहे आणि ते आपलं यू आहे डिजिटल कॉकपिट. आपली गाडीचा मेन पॉईंट काय, आपलं जे इंजिन आहे टर्बो स्टॅटिकल इंजिन. ओके. आता आपली गाडी समजा 100 वर तुम्ही घेतलं तरी पण याचा आरपीएम आहे ते 2-2.5 पर्यंत राहते. आणि बाकीचं गाडीचं कसं असते ते 4 ला टच होते, म्हणून तुम्हाला जे मायलेज वगैरे आहे ते कमी आहे. ओके. आपल्याकडे आपली गाडीला 6 ब्रेकिंग सिस्टम आहेत. आता समजा अगर आपलं कॉलिजन झालं कुठली गाडीसोबत, दुसरी गाडी काय होणार, स्लिप होऊन काय सेल्फ ब्रेकिंग करते. ओके. समजा ब्रेक असेच म्हणून काय. ओके. ओके. आणि आपली गाडीला ट्रॅक्शन कंट्रोल पण आहे. ट्रॅक्शन कंट्रोल आता इथं ऑप्शन येतो तो ट्रॅक्शन. हे आता जे नॉब आहे ते ऑटोवरच आहे. ओके. ओके. आणि हे आपली जे विंडशील्ड आहे ते याला म्हणतात आपण वाईड विंडशील्ड. वाईड विंडशील्ड बाकी गाडीपेक्षा जरा मोठी आहे, त्याचं कारण आपल्याला बोनटचा बरोबर एक अंदाज येते बाबा किती लांब आहे. याचा BHP आपण म्हणतोय ते आहे 115. ओके. आणि याचा जी टॉर्क आहे ते 178 आहे 178. आणि याला एक कूलंट ब्लॉक वगैरे सगळी येते. ओके. त्यामध्ये पण कूलंट होते. आणि काय सनरूफ वगैरे. सनरूफ तर नाही, ह्याच्या कम्पॅरेटिव्हला सियाजचं कम्पॅरिझन केलेलं मी, त्यानंतर स्लाविया. ओके. पण ह्याचा जसा हे आहे ना लुक तसा कुठला लुक आहे ना ते तुम्हाला सांगतो. आता अगर 10 लोक सिडन घ्यायला 6 योगिन होतात. आता फक्त पूर्ण तुम्ही बोनट वगैरे आणि ते सगळं तुम्ही रूप बघितलं, ते पूर्ण एरोडायनामिक्स म्हणून केलेलं आहे. आपल्या बोनटला चिजन लाईन्स आहेत आणि डोरला पण आहेत. ते काय करतात, आता आपण हायवेला जाणार, आपण घेणार 100 ला गाडी, एअर काय करते, एक फोर्स क्रिएट करते, आपली गाडीची स्पीड कमी करते आणि जे लाईन्स आहेत ते हवेला कापून जातात पुढे. आणि ही जी गाडीचा शेप आहे ते पण जरा एरोडायनामिक मध्ये. आणि ही गाडी आहे ते सगळ्यात जास्त ग्राउंड क्लिअरन्स वाली गाडी आहे. ओके. हा, सिडनला कमी असते, सिडनला कमी असते. आपल्या सांगली अगर तुम्ही म्हटलं ते स्मॉल टाउनच आहे. म्हणजे इथं स्पीड ब्रेकर वगैरे सगळं मोठंच येणार आहे. आणि याचा ग्राउंड क्लिअरन्स 179 म्हणजे जवळजवळ 180 mm झालं. एक SUV पेक्षा सेमच आहे याचा ग्राउंड क्लिअरन्स. इथं तुम्हाला समजणार नाही गाडीची स्पीड. आपण अंकली हायवेला जाऊया. इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल दिले. त्याचं गाडी आता समजा रोड खराब आहे, ओके, वर खाली जरा रोड आहे, तर ही गाडी आहे ते जी सीटला माणूस बसलाय त्यांना रोल वाटत नाही बाबा. इथं स्क्रोलिंग होत नाही. स्क्रोलिंग होत नाही. जेव्हा आपण लॉंग रूटला जातोय तेव्हा तसले रस्ते येतात, तसे रस्ते येतात जास्ती करून. ते ऍक्च्युली होते काय, बम्पिंग होत्या आतलं बम्पिंग होतं, असं वायबल करत असं होतं. कधी इथं येणार कधी इकडे येणार. आता आपण फक्त स्ट्रेट चाललो तेव्हा पण होते. ओके. ही गाडी आहे ते रोल अप होत नाही. याचा क्रूज इथं आहे ना. होय.
आता तुम्ही ब्रेकिंग बघितली आहे गाडीची. आता स्मूथ आहे. गाडी थांबली पण आतले जे बसले त्यांना माहित झालं नाही बाबा की गाडी 100 न 30 वर आली. स्टेअरिंग रिटर्न रिस्पॉन्स पण चांगला आहे. आणि आपली जी गाडी आहे त्या मॅन्युअल मध्ये पण अगर आता समजा मॅन्युअल अगर तुम्ही घेतला तुम्हाला मॅन्युअल प्रिफर करायची आहे ना. मॅन्युअल त्याला टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स येते ते सॉरी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकला येते ते. ओके. पण आता मॅन्युअलला काय होतं मी तुम्हाला सांगतो. आता समजा तुम्ही ही गाडी आहे ए पॉईंटला आणि तुम्ही आहे मागं तुम्हाला जायचं पुढं तुम्हाला काय करायला लागते बाबा 4 ते 5 वगैरेला या लागते 60 ते 80 ला. या गाडीत ते नाही आहे कारण की आपली गाडी आहे ते टॉर्क सोडत नाही. ओके. जाते पुढे. अच्छा. तसं याचा जो स्पीड पिकअप आहे ना तो समजून येत नाही लवकर. म्हणजे गाडी किती सेकंदात अप होते हे समजून येत नाही. असं आहे. हे चांगलं आहे कारण की जास्ती करून कस्टमर वेट करते की कधी एकदा गाडी अप होते कधी एकदा स्पीडला लागते. ह्याचा तसा प्रॉब्लेम नाही आहे. हे डायरेक्ट स्पीड पकडते. तेच मेन पॉइंट आहे ना. हॉर्स पॉवर आणि टॉर्क एवढं द्यायचं त्यावेळेस. आणि बाकी गाडीमध्ये कसं असते 1.5 ला गेलं तरीच टर्बोज ऑप्शन येते. आपल्याकडलं 1000 cc आहे ते पण टर्बो स्टॅटिफाईड आहे. ओके. ऑटोमॅटिक बंद होते. होय. ती इंजिन कसं आहे आता अगर आपण ओके स्टॉपला आलो गाडी बंद होत नाही. आणि अगर तुम्ही आपलं 1.5 ला गेलं त्याला ऍक्टिव्ह सेंडर टेक्नॉलॉजी म्हणून एक येते. त्याचं पण एवढं आता समजा तुम्ही हायवर नाही तुमची कोणतं स्पीड आहे कुठली आहे एक्झाम्पल 60 आहे तर ते काय करतात त्याला आहे 4 सिलेंडर्स. ते करतात 2 सिलेंडर बंद करतात आणि आपले जे मायलेज वगैरे आहे ओके त्यातनं जरा चांगलं ऍडजस्ट होते. ओके. आणि अगर तुम्ही रेस दिलं 4 सिलेंडर आहेत ऍक्टिवेट होतात विदिन लेस देन सेकंड ऑटोमॅटिक येतात. आणि तुम्ही अगर तुमची स्पीड परत कॉन्स्टंट होती परत ते कसं आहे. आणि त्यातनं कसं आहे 2 पॉईंट आहेत. आपलं मायलेज पण चांगलं पडतं आणि एमिशन आहे ते पण कमी होते फ्युल एमिशन. आता हे जे रोड आहे मला तुम्हाला सांगायचं नाही कसला रोड आहे. थोडं आपल्याला नॉर्मल वाटते. सस्पेन्शन हार्ड व्यवस्थित आहे. 2 सस्पेन्शन आहेत. पुढे एक मॅक्फर्सन करून आहे मागं ट्विस्ट व्हील मॅक्सल करून आहे. असं नाही की बाबा फक्त पुढे दिलंय की पुढे इंजिन आहे म्हणून. मागच्या वाल्यांसाठी पण ट्विस्ट व्हील मॅक्सल आहे ते दिलेलं आहे. कारण की आता फॅमिली आहे ते तर मागच बसणार ते तर काय जेंट्स बसणार आहेत. त्यांचे ऍक्च्युली त्यांचं कन्फर्मेशन बघायला लागते त्यांचा कसा कम्फर्ट आहे काय. म्हणजे आता आपलं उद्या संडेला पण उघड आहे. अगर तुम्ही पॉसिबल असलं तर तुम्ही त्यांना घेऊन येऊ शकता. ओके. मी त्यांना इन्फॉर्म करतो. ते ॲक्च्युली बाहेर गेलेत ना गिरनार पर्वतला. होय काय. हां त्यामुळं मीच फिरतो. त्यानेच फिरत होते. आता 2-3 दिवस मी फिरतो. ते काय आता चालते आता हॉलिडेज आहेत सगळ्यांची. कुणाचं प्लॅन होतच राहते. आणि आता तसंच झालंय बाबा त्यांना अगर टाइम आहे तर आपल्याला टाइम आपल्याला नाही. तसं व्हेन्यू स्टार्टिंगला बघताना मी सियाज बघितलेली. होय काय. हां पण याची जी बिल्ड क्वालिटी आहे ती सियाजला नाही आहे. ती कुठल्यालाच नाही आहे. मला ती स्लावियाला पण ह्याचा कम्पॅरिझन नाही आहे. आता तुम्हाला एक आपण आतला जाऊन तुम्हाला शोरूममध्ये गाडीचं एक 3-4 पॉईंट दाखवतो. ते मग तुम्हाला येते बाबा गाडीमध्ये कशाला वॉक्सवॅगनचं बिल्ड क्वालिटी आहे. आणि आपलं जे बेस मॉडेल आहे त्याला पण 6 एअरबॅग आहे आणि टॉप मॉडेलला पण 6 आहे. असं नाही बाबा की जे बेस झाला आहे त्याची सुरक्षा कमी आहे. ओके. आणि आपले जे डोर्स आहेत त्याला असं रॉड आहे डायगोनली. ओके. म्हणजे अगर समजा साईडनं कॉलिजन झालं तर ते रॉड आहे ते इम्पॅक्ट झेलतात पहिला. आणि आपले जे क्रम्पल झोन आहेत ते लय मोठे आहेत. हात आहे ना त्याचं पण पेक्षा मोठे आहे. हे माझं जे पाम आहे त्याच्यापेक्षा ते क्रम्पल झोन मोठे आहेत. आणि आपलं जे स्टेरिंग व्हील आहे ते 1 स्टेप कोलॅप्स झालं. आता समजा समोरनं कॉलिजन झालं तर तुमची चेस्ट आणि हेड इंजुरी चान्सेस कमी होतात. आणि आपलं जे इंजिन आहे त्याचं पुढे एक चेंबर दिलं आहे ते तुम्हाला दाखवतो. ते आपल्या इंजिनची सेफ्टीसाठी दिलेलं आहे. ओके. आणि इंजिनचं मागं पण 2 डायगोनल रॉड आहे. आता कसं होते एअरबॅग उघडणार ती आपली वरची बॉडी कव्हर करते. इंजिन काय होते आत घुसते. जे ते रॉड आहेत ते इंजिनला स्टॉप करतात आणि इंजिन ते 1 स्टेप खाली जाते कॉलिजन अगर झोनात चाललं तर. ओके.
तुमचं कंट्रोल गाडीवर चांगला आहे. हां नाहीतर कसं होतं लोकांना जरा एक राऊंड मध्ये जसं येत नाही कंट्रोल. हां थोडंसं परफेक्ट. जास्त कस्टमर आहेत ते 60 कंट्रोल येण्यात त्यांना जरा टाइम लागते. अंदाज म्हणतोय तुमचं आपण इथं पोहोचल्यापर्यंत तुम्हाला आलं गाडी चांगलं. एरिया कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून कन्स्ट्रक्शन जरा धूळ उडते. तुमच्या गाड्या घाण होत नसतील? क्लिनिंग करतात ना आपण एकदम रोज टाइम टू टाइम रोज. आतले पण क्लीन बाहेरचे पण क्लीन वॉशिंग मशीन.